पंचामृत भक्ती आणि परंपरेचे प्रतीक. लवकरच म्हणजे अवघ्या 2 दिवसांवर गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. गणपती बाप्पांना आपण इतर गोडधोड पदार्थांसोबत पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवतो. पंचामृताच्या सेवनाने आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात, परंतु हे पंचामृत शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले असले पाहिजेत. पंचामृत म्हणजे फक्त 5 घटकांची सरळ मिसळ नाही. ते मध, तूप, साखर, दही, दूध यांचे योग्य प्रमाणातले सुंदर संतुलन आहे. प्रत्येक घटकाचा स्वतःचा स्वाद, गुणधर्म आणि पवित्रता असते. जेव्हा हे सगळं प्रमाणात एकत्र येतं तेव्हा तयार होतं दिव्य पंचामृत. बनवण्यासाठी जर 1 चमचा मध घेतले असेल तर त्याच्या दुपटीने म्हणजे 2 चमचे तूप घ्यावे. तुपाच्या दुपटीने म्हणजे 4 चमचे साखर घालावी. साखरेच्या दुप्पट म्हणजेच 8 चमचे दही घ्यावे आणि दह्याच्या दुप्पट म्हणजे 16 चमचे दूध घ्यावे. कोणतीही पूजा, नैवेद्य, प्रसाद हा पंचामृताशिवाय अपूर्णच मानला जातो. गोडवा, शुद्धता आणि संस्कारांनी भरलेले पंचामृत म्हणजे आपल्यासाठी पवित्र आनंद आणि देवासाठी अर्पण.